गेल्या 5 तासांपासून भोंदू खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाते। सलग 7व्या दिवशी भोंदू खरातची एसआयटी कडून चौकशी केली जाते। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये ही आता चौकशी सुरू आहे। गेल्या 5 तासांपासून खरातची ही एसआयटी चौकशी असल्याचं कळतंय। या चौकशीमध्ये अनेक महत्त्वाचे खरतर खुलासे होत आहेत। आपण पाहतोय गेल्या 7 दिवसांपासून भोंदू खरातची एसआयटी चौकशी सुरू आहे आणि चंदन पुजारीकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। चंदन, गेल्या 5 तासांपासून खरातची एसआयटी चौकशी सुरू आहे, आतापर्यंत काही हाती लागलंय का? सविस्तर अपडेट्स। खरं जवळपास गेल्या 5 तासांपासून भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटी आणि क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमानं चौकशी सुरू आहे। काल आपण बघितलं की कोर्टानं 5 दिवसांचा पोलीस कोठडीचा निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात सध्या एसआयटी आणि क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहे। आज सकाळी ज्यावेळेला चौकशीला सुरुवात झाली त्यावेळेला चौकशीचा फोकस सातत्यानं हा आहे की जे नरबळीचे मुद्दे समोर येत आहेत तो नरबळी नेमका कधी कुठे कोणाचा देण्यात आला, या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी होतं का त्याचा देखील तपास केला जातोय। यासोबतच जे हरिण मारल्याचं सांगितलं जातंय, जी कस्तुरी लोकांना लाखो रुपयांना विकली असं बोललं जातंय, किंवा जे वाघाचे कातडे या ठिकाणी आघोरी कृत्यासाठी वापरल्याचं सांगितलं जातंय, हे सगळे जनावरं नेमके कुठे मारले, कधी मारले, त्यामध्ये कोणाचा सहभाग होता का, यासोबतच आर्थिक व्यवहार करताना अनेक IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, बडे बडे नेते यांच्यासोबत त्यांच्या मदतीनं या ठिकाणी गैरव्यवहार केल्याचं देखील आता बोललं जातंय। त्याच्यामुळे या दिशेनं सुद्धा आता पोलिसांचा आणि क्राईम ब्रांचचा तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती जर आपण बघितली तर ही दिवसागणिक मोठी होत चाललेली आहे, कारण फक्त आर्थिक व्यवहाराशी संबंधित नाहीये, फक्त लैंगिक शोषणाशी संबंधित नाहीये किंवा फक्त जनावरांच्या हत्येशी संबंधित नाहीये, तर या व्यतिरिक्त सुद्धा या प्रकरणाची व्याप्ती ही आणखी वाढू शकते। जे ईशान्येश्वर मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिराला फंडिंग कोणी केलं, त्या मंदिराच्या परिसराला सुशोभित करण्यासाठी फंडिंग कोणी केलं, या सगळ्याचा तपास जो आहे तो आता एसआयटी मार्फत सुरू आहे आणि या तपासामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच चंदन, या चौकशीवरती आपण लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट आपल्याकडून सातत्यानं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।